अक्कलकोट इथं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्याकडून छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख। भंडाऱ्यामध्ये भाजपचे माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती जुन्या आठवणींना उजाळा दिला। कणकवलीमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मंत्री नितेश राणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सतीश सावंत एकाच व्यासपीठावर, दोघांमध्ये गप्पाही रंगल्या। नाशिकमधील देवाभाऊ वाघमारे यांच्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। उद्धव ठाकरे लवकरच नाशिकचा दौरा करणार। वसईच्या जुचंद्र गावामध्ये शाखेच्या उद्घाटनासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येणार। 1972ला बाळासाहेब ठाकरे जुचंद्र गावामध्ये आले होते। 53 वर्षांनंतर ठाकरेंचे वारसदारही या गावात जाणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडीत निजामपूर गावचं नाव बदलणार। किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत अशी म्हणून ही ग्रामपंचायत ओळखली जाणार। छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगडवाडी या गावांच्या ग्रामसभेत निर्णय। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात घोषणा देत आणि लाडू वाटत भाजपचा जल्लोष। तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल। पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय। गर्दीमुळे तासनतास भाविक दर्शन रांगेत ताटकळत असल्याचं समोर। मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करण्याची मागणी। पुण्यामध्ये गणरायाच्या स्वागतासाठी परशुराम ढोल ताशा पथक सज्ज। पथकाचं 13वं वर्षात पदार्पण, तर वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा पार पडला। वाशिमच्या रिसोड इथं महात्मा फुले महाविद्यालयामध्ये एक वृक्ष आयशा नावं हा उपक्रम। पर्यावरण दिंडी काढत वृक्षारोपण करण्यात आलं। स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा। जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम। विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा निर्धार केला। इगतपुरीमधील भावली धबधब्याला पर्यटकांची पसंती। धबधब्याच्या डेड एंडवर जाण्यास पोलिसांची मनाई, तर पाण्याचा प्रवाह वाढल्यानं धबधबा परिसर इगतपुरी पोलिसांनी खाली केला। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणामधून 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरला। रामकुंड परिसरामध्ये भाविकांची गर्दी। सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला पूर होता। हळूहळू जीवनमान पूर्वपदावर। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 74%वर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा समाधानकारक। नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये 21 टीएमसी पाणी साठा। काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यामध्ये अधिक भर। रत्नसिंधू योजनेमधून हा काचेचा पूल उभारण्यात आला। काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं सौंदर्य निहाळता येणार। राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू। विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला। जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत नसल्यानं शेतकरी चिंतेत। मागील 24 तासात फक्त 10 मिलीमीटर पाऊस। विरारमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं वाहनधारक नागरिकांची चांगलीच तारांबळ। दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासाठी 5,23 लाख रुपयांचा निधी मंजूर। लघु पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी निधी मंजूर। प्रकल्पामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार। रावेर तालुक्यातील चिनावल परिसरामध्ये अज्ञात माथे फिरून शेतकऱ्याच्या शेतातील केळी कापल्याचं समोर। शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी इथं भरत कडू या अल्पशिक्षित शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग। खडकाळ जमिनीवर सेंद्रिय पद्धतीनं करटुल्याचं पीक घेतलं। बाजारामध्ये 300 रुपये किलोनं मागणी। धुळे आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट।
वाशिम जिल्ह्यामधील काजळेश्वर परिसरामध्ये वाणीकिडीचा उच्छाद. कापसाचं पीक वाणीकिडीनं फस्त केलं. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस. आतापर्यंत 90% क्षेत्रावर पेरणीचं काम आटोपली, तर यंदाही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक. हळद आणि कापसाच्या पेऱ्यामध्ये देखील मोठी वाढ. गोंदियामध्ये देवरी शहरामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस. मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी नागरिक चांगलेच त्रस्त. जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्याच्या साकोली इथं जिल्हा परिषदेची शाळा जीर्णावस्थेत. विद्यार्थी जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करतात. 79 वर्ष जुनी शाळा. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. हिंगोली तालुक्यातील नरशी ते कडती या मार्गावर कयाधू नदीच्या पुलाचं काम संथगतीनं सुरू. पर्यायी मार्ग नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन. रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये झाडं लावून केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवला, तर खड्ड्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून चंद्रपुरातील रस्त्यांची पाहणी. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून जोरगेवार यांच्याकडून कंत्राटदाराची खरडपट्टी. नागपूरच्या अमरावती रोडवरील नवीन उड्डाणपुलाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर. लवकरच नागरिकांच्या सेवेत हा पूल येणार. आरटीओ पासून वाडी रोडला जोडणारा मोठा दिलासा मिळणार. भंडाऱ्याच्या भिलेवाडा करडी ते तिरोडा महामार्गाची दुरवस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिक आक्रमक. रस्त्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. 5 दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जळगावमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गाच्या 2 मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं पूर्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष. शिंदे गटाचे आमदार आंदोलनामध्ये सहभागी. बुलढाण्याच्या सिंदखेडा राजा शहरामधील रस्त्याची मोठी दुरवस्था. ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्यासह स्वच्छतेचे 3 तेरा. शहरातील नागरिक त्रस्त. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. रत्नागिरीच्या लांजा शहरामध्ये नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावणाऱ्यांवर धडक कारवाई. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी. शहरामध्ये नो पार्किंग झोन तयार. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान महिनाभरापासून बंदच. महिनाभरानंतरही प्रवेशद्वार दुरुस्तीचं काम अपूर्ण. उद्यान बंद असल्यामुळे पर्यटकांचा देखील हिरमोड. त्याचबरोबर व्यावसायिकांचं देखील नुकसान. कुडाळमध्ये राणे हॉस्पिटल आणि रोटरी क्लबच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा. महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो स्पर्धकांचा सहभाग. संपूर्ण कुडाळ नगरीमध्ये स्पर्धेचा उत्साह.